नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही निघालो शिर्डीला, म्हणजे आमची गाडी वगैरे आलेली आहे. तर शिर्डीला जाण्याचं कारण म्हणजेच आमची पालखी गेलेली आहे शिर्डीला. तर आता आज शेवटचा दिवस दिंडीचा, तर आम्ही आता निघालेलो आहे. तर बघू ब्लॉग कसा होतं आहे, कंटिन्यू करा. तर तुम्हाला सगळी मजा वगैरे दाखवतो रस्त्याने. मी म्हणत होतो तुम्हाला, तर ही आम्ही ह्या गाडीमध्ये जाणार आहे. आणि आता सगळेच आवरलं आहे सगळ्यांचं. हे बघा. तर ओके, ब्लॉग कंटिन्यू. सर्व आलेले आता गाडीमध्ये बसताय सगळे. हे बघा. आजा आजी बसा बटाटा, बसा. तुम्हाला नाही घेणार मी. नो, तुम्हाला नाही घेणार मी. चिल्लर पार्टी. हे बाई, आमची माझी काकू. पाय टोपी. आणि सगळी भांडकुदळी. बैस गाडीत पटकन. हा थांबल. हे मारू काका. हाय करा फक्त हाय करा. हे बाय, हे भूत. बैस गाडीत. हाय करो लीड. तुम्हाला यायचं नाही का? तुम्ही दोघं जण घरी आहे, दोघं बी. हा जमलं. कसं वाटतंय? अजून निघलं पण नाही तरी एन्जॉय करायला लागेल. काळी जंतू पहिले. काळी जंतू मग काय म्हणते काळी जंतू. फिल्टर नाही इथं. फिल्टर यूज करत नाही आम्ही. जे रिअल ती रिअल आहे. हे माझे मम्मी पप्पा. हे बघा. बाय मावशी. घर सांभाळा 5 दिवस. होय पुढं बस ना. जागा आहे पुढे बसा. आहे ना पुढे जागा बसते ना. मेरे बाबा बस द्यायचं नाही. मम्मी नको. मम्मी आता आम्ही निघालेलो आहे शिर्डीला. बाबा साईबाबा की जय म्हणा ना. जय साईबाबा. मोकळा जाकलाय. नाही कोणी एवढ्याच आपण तिकून टायमाला एवढ्याचे फक्त सारखे बसेल फक्त. हमारी बुड्ढी लोग इधर देखो. बुड्ढे लोक काढले. पडलं. हे बघा, उन्हासाठी कॅप पण आणलेली. तुला गाडीत कुठे ऊन लागू राहिलं? तिला गाडीत ऊन लागतंय मित्रांनो. गाडीमध्ये ऊन लागतंय तिला गाडीमध्ये. आम्ही सांगत की तिथे लागत त्याच्यामुळं पूर्ण सेफ्टी घेऊन. आणि हे दोघं जण हे तुला शांत बसता. हा गुणी मुलगा आहे, शांत आहे. ही भांडकुदळ आहे, ती भांडकुदळ आहे. दोघी बी. ही माझी काकू आहे, ती माझी मम्मी आहे. समोर माझे काका आहे, माझे पप्पा आहे, आजी आहे, आजोबा आहे. ही माझी नानी.
गाण्याचा आज काहीच नाही तरी पण नाचतोय बरे हे बघा एड्या झाला एड्या फॅमिली फ्री एकच दिवस भेटता मला फ्री एक झोपलं हे नाचून आलं हे बघा सगळे शांत बसलेले सगळे गाणेच बंद झाले पण आमचे भरपूर माणसं कमी भरपूर दिसत नाही त्याच्यामध्ये बरोबर बांद्री आसपास आलेलं आहे आता सगळ्यांना भुका वगैरे लागलेलं आहे आता मस्त हॉटेलवरती जेवायला टाकतो आता जस्ट चला उतरा खाली ना यो लागलं रे बोडो त्याला हे पण टाकतो तुला यो लागलं रे बडो त्याला पहिले खुला ना बी जरा चलो 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 रे भाई जय आता आम्ही मस्त हॉटेल बघून थांबलेलो आहे जेवण्यासाठी हे बघा हिला पण भूक लागली हा झोपलेलाच होता दिवसभर गाडीमध्ये आपली इथपर्यंत ही पण आता ज्याला भूका लागल्या सगळ्यांना मस्त जेव्हा बघू काय नाही
हॉटेल डोसा पॉइंट मस्त जेवण करायसाठी थांबलेलं आता आम्ही इथं सगळे मस्त जेवण वगैरे करत बघू काय आहे, काय नाही नाश्त्याला काय आहे इथं. ओके कालिका बघा जेवण्यासाठी काय काय शिर्डीच्या आसपास आहे आम्ही सध्या. फक्त भाजी घ्यायची मित्रांनो, एवढं काही जेवायचं वगैरे काही नाही आहे. भाजी वगैरे घ्यायची आहे आणि बाहेर पुढं जेवायचं. इथं जेवायचं आहे. स्वयंपाक वगैरे आणलेला आहे मग सगळं सोबत. आम्ही आणलेले भाजी पोळ्या वगैरे आणलेल्या आहे. मी येतोय का याच्यामध्ये? दिसतोय का मी? दिसतोय का? चांगलं दिसतंय का? चांगलं दिसतंय का? कोंबडे चांगलं दिसतंय का? मस्त दिसतोय. चांगलं दिसतंय. हाय तू मग काय घ्याल त्याला. आता जेवण करू. यो बघू आता जेवायला काय काय इथं काय काय नाही इथं. मिसळ वगैरे विथ फॅमिली. यो यो मस्त आता जेवणासाठी थांबलेले आम्ही इथं आता. फॅमिली काय काय मागलं काय मागलं काय मागलं तिला डोसा खायचा पप्पा. तिला डोसा खायचा आहे. तिला डोसा खायचा आहे. तिला डोसा खायचा आहे. तिला डोसा खायचा कोणाला काय खायचं कोणाला काय डोसा खायचं डोसा काय खायचं काय खायचं डोसा मसाला डोसा 70 आहे. एक पुरी भाजी द्या. मसाला डोसा 60 रुपये. पुरी भाजी पुरी भाजी 5 पुरी आहे 70 रुपये आहे. मटणाची भाजी आहे. द्या. तुम्हाला काय खायचं? हो नाना तुम्हाला काय मागवायचं? आम्ही भाकरी खाणार आहे आमच्या तुम्हाला काय खायचं मामा तुम्ही सांगा ना. तुला काय खायचं? काका तुम्हाला काय तुला काय? खायचंय? मी सांगितलं पुरी भाजी आणि अजून किती मसाला डोसा तुम्हाला काय खायचं डोसा 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 का डोसा डोसा खायचं तिला डोसा द्या. डोसा खायचं डोसा. चला आम्ही आमचं काही नाही. 2 पुरी भाजी. यो तू काय खातो मला एक घेतो ना. बाबा बाबा काय खातो मला ए पुरी भाजी खायची काय काय लागतं याच्या तोंडावर कोण 12 वाजले काजल तिथे या कोंबडीने केलं तेवढं. काय करू काय करतो हे लागलं तिला तरीच ते असं घसरलं. घेऊन ये तू माहिती ये घेऊन. डोसा द्या त्याला. तू एक घेते ना मला तू एक खायचो त्यांनी मागितली प्लेट. हां तुम्ही येला इथं एक द्या. तू खाते ना मला हां हां हिला म्हणजे 1 2 3 4 डोसे मागवा आणि 2 पाणी रस्सा वडा रस्सा वडा रस्सा वडा ओनली रस्सा वडा ओनली रस्सा वडा. डोसा 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 डोस म्हणतो डोसा म्हणे डोसा. तेच तर मस्त आणि चटणी भाकर मस्त खायची. आता ऑर्डर कधी येते? तोपर्यंत काय करणार? डोसा हे मस्त चटणी भाजी अजून काय हो नको
मस्त रस्सा वडा आलेला आहे आता आम्हाला. रस्सा वडा वगैरे, सांबर, इडली, डोसा 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 कोंबडे डोसा आमचा डोसा. माझं जेवण झालं तरी पण जेवताय अजून 3 डोसे तीन डोसा 70 लावला काय 60 लावला 4 झाली ना साहेब. ओ सर डोसा 60 लावा. नाही नाही ते उराळून देऊ. गाडीमध्ये बस आता आम्ही चाललो डोसा कसा होता? कसा होता? कसा होता? मजेने यांना डोसा काय? तिला पण डोसा खायचा होता. स्टार्टिंगला छान लागला. हा ते साईड आता आम्ही निघालेलो दिंडी ठिकाणी काय तुम्हाला काहीच नाही यार. दाखवतो कुठे आता दिंडी थांबलेली तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. ओके बाय. आम्ही आलो आता आम्ही जस्ट मध्ये गेलो. बाय एन्जॉय करा. आता आम्ही चाललो मधी दर्शन वगैरे घेतो तुम्हाला दाखवतो तरी पण म्हणजे दाखवतो तिथे थांबलेलो तरी पण दाखवतो बरं का? दिंडीचे ठिकाण आलेलं आहे मला सध्या. दिंडी वगैरे मस्त आणि बघा हा इथं थांबलेलं आहे. काय आलं केळी झाड कायच आहे कायच आहे आंब्याचं आहे रे. केळीचं कैरी ते झालं आंब्या चढलं. चलो अंदर चलो. काय आलं नाही गाडीत काढून ठेव ना चप्पल. गाडीमध्ये काढून ठेव. त्याची मम्मी सांभाळत जाऊ दे. आम्हाला मित्रांनी सांगायचं बोर झालं गाडी तर एकदम बेकार झालेलं आहे सध्या. लय बेकार झालेलं आहे. लाईव्ह व्हायला पाहिजे. कृपया त्यांनी स्वागत सत्कारासाठी समोर यायचे. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे दिंडीची लोक. ज्योतिताईंचा आणि आंबोरे सरांचा या ठिकाणी. तर मित्रांनो दर्शन वगैरे करून आलोय मी पालखीचं आत्ताच. खूप बोर झालं. उशीर करून केला. कांबळे लय मॅडम लय म्हणे. लय त्याला वाटलं काकूचे म्हणून लय उशीरच उशीर झाला. आलो बसलो आता या पोट्ट्या मेकअप करणार आहे. मेकअप बघा कशा बसल्या या. इतक्या बोर झाल्या इतक्या. पण आता एन्जॉय करू. आता काय एन्जॉय होणार आहे. चाल परत तिकडे. मित्रांनो माझं बघा मेकअप माझा काही झालं की ना. बघा मेकअप कसं करत बसलाय बघा. बघा लाल बरं तोंड दिसलं. बघा कुठे जायचंय तुम्हाला. जायचंय आता साईबाबांना भेटायला. शो मस्त रील्स वगैरे काढतो. एक रील्स एखादी 2 रील्स काढू. ओके ब्लॉग कंटिन्यू करा. तर आता आम्ही जाणार पैदल डायरेक्ट. किती घ्या सांगितलं तुम्ही पण कार्ड किती हे बघा हिने घातलं गळ्यामध्ये कार्ड. आता आयडेंटी कार्ड वाटलेले सगळ्यांना. सगळ्यांनी आयडेंटी कार्ड घातलेले तरी पण जाणार आम्ही पैदल बाईक शिर्डी 10-15 किलोमीटर असं ती गाडीला किती असू शकतो 10-15 बघू दाखवत तुम्ही रस्त्याने. तुम्ही चला ब्लॉग ओके कंटिन्यू करा बघा. ओके. तर यांनी मेकअप केलाय. आता मी पण थोडा मेकअप करतो. मी पण करतो थोडा मेकअप. घ्या तो आरसा तिकडे पावडर जर हे बघा गाडीचा आरसा. झाला का मेकअप चांगला दिसतोय मी नसल्यापेक्षा बरा. अति सुंदरी अति सुंदर हिऊ पहिले से अति सुंदरी अति सुंदरी नाही अति सुंदर सुंदरा ब्लॉग घेते तुला एक व्हिडिओ घेते का चालू आहे किती वेळ जसं चालू करून द्याल तसा रील्स. हो तुझी इच्छा असेल तर घेईन. चल मग ओके मित्रांनो एकदा रील्स काढतो. रील्स पण बघा मग तुम्ही आम्हाला भेटा. तुम्ही आम्हाला भेटा म्हणजे भेटू ना कमेंट करा कशी वाटली कशी नाही. तुमची इच्छा असली तर भेटू पण शकता. ब्लॉग नीट धरला मग तुला मी दिसलो पूर्ण पूर्ण नाही हा मग चेहरा तर दिसला पाहिजे ना. हा दिसतोय ना. हां ठीक आहे मग ओके बाय. ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. बाय. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आम्ही शिर्डीहून जाऊन आलेलो आहे कारण की मला काल काही ब्लॉग घेता आला नाही कारण की डीजेचा आवाज पण खूप होता त्यामध्ये माझा आवाज येत नव्हता. आणि त्यानंतर आम्ही समोर गेल्यानंतर मोबाईल जमा करून घेतले ते त्यानंतर पुढचा पण ब्लॉग घेता नाही आला मला.
आणि मोबाईल जमा केल्यानंतर आमचा ड्रायव्हर थोडा बाहेर गेला होता गाडी घेऊन, मोबाईल गाडीमध्ये होते. नंतर त्या दर्शन करून आल्यानंतर पण मग मोबाईल नाही भेटला मला, मोबाईल भेटला नाही. मग त्यामुळे मला समोरचा पण काही घेता आला नाही. डायरेक्ट निघायच्या टायमाला ब्लॉग घ्यायचं होतं, पण मग मूडच नव्हतं, त्यामुळे मी ब्लॉग घेतला नाही. आणि खूप दमलं पण होतो, पैदल गेलो होतो ना तिथून, त्यामुळं काही मला ब्लॉग घेता आला नाही. तरी पण त्या तुम्हाला थोडेफार फुटेज दाखवतो, कारण का मी एन्जॉय खूप केलेला आहे. आणि मंदिरात काही मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे पण मोबाईल नेला नाही. तर ओके, तर बघा एन्जॉय केलेला तो फुटेज दाखवतोच मी. आणि ब्लॉग म्हणजे कसं आम्ही एन्जॉय कसं केला काय नाही, कसं वाटलं कसं नाही, मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा चॅनलला. चला लवकर डीजे पुढे घ्या. चला बाकीचे सर्व साहेब लाईन काच आहे पण एक दोन तीन गजे
We are